पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 2, दूरसंचार सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित अग्रवाल यांची. प्रश्न 3, 2025चा संविधान दिन कधी साजरा केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबरला. प्रश्न 4 पाहूया. पंजाब सरकारने कोणत्या ठिकाणाला पवित्र शहराचा दर्जा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे तलवंडी साबो, अमृतसर, वर्ल्ड सिटी, श्री आनंदपूर साहिब या 3 ठिकाणांना पवित्र शहराचा दर्जा दिला आहे. प्रश्न 5, जागतिक मत्स्य व्यवसाय दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 21 नोव्हेंबरला. प्रश्न 6, भारत नेपाळ संयुक्त लष्करी सराव सूर्यकिरणची 19वी आवृत्ती कुठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशात असलेल्या हॅलिगुबी ज्वालामुखीचा उद्रेक झाला? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया देशामध्ये. प्रश्न 8, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बायो इथेनॉल प्लांटची पायाभरणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 9, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण NALSA च्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची. प्रश्न 10 पाहूया. भारतीय सैन्याने 38 वर्षांत प्रथमच कोणत्या ऑपरेशनमधील शहीदांना अधिकृतपणे सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन पवन. प्रश्न 11, भारताने कोणत्या देशासोबत कापड आणि रेशीम उत्पादन सहकार्य वाढवले आहे? तर त्याचं उत्तर आहे जॉर्जिया देशासोबत. प्रश्न 12, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 नोव्हेंबरला. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 25 नवीन साखर कारखाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने. प्रश्न 14, कोणत्या देशाने 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मलेशिया देशाने. प्रश्न 15, लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार 2025 कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे वेलमला सिमन्ना यांनी. प्रश्न 16 पाहूया. 2026च्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवले आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा यांना. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.